हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तो आजचा व्लॉग आहे मार्गशीर्ष गुरुवार विशेष. आपल्या महाराष्ट्रात या दिवसाला खूप आध्यात्मिक आणि पूजनीय मानलं जातं. मार्गशीर्ष महिन्याचं महत्व म्हणजे मार्गशीर्ष हा भगवान कृष्णाने गीतेमध्ये सर्व महिन्यांचा राजा म्हटलेला महिना. या महिन्यातील गुरुवार विशेष मानले जातात. लक्ष्मी प्राप्ती, घरात शांतता आणि समृद्ध यासाठी असतो. मार्गशीर्षची पूजा करण्याच्या आधी सगळ्यात आधी सकाळी उठून घर स्वच्छ धुवून आणि देवीचे सुद्धा दूध आणि पाण्याने देवीला सुद्धा स्वच्छ करून घ्यावे. दिवा लावावा, हळद कुंकू अर्पण करावे आणि नैवेद्य म्हणून जी आपण घरी बनवणार ते द्यावे. जसं आज होतं मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार, तर माझा उपवास असल्या कारणाने मी जे नैवेद्य बनवलं होतं ते होतं म्हणजे साबुदाण्याची खिचडी. साबुदाण्याची खिचडी म्हणून मी नैवेद्य लावला. या दिवशी स्त्रिया प्रामुख्याने व्रत करतात, घरात महालक्ष्मीचं स्थान ठेवतात, कधी कधी गोहा बनवतात आणि ओटी घेतात किंवा ओटी भरतात देवीची. असं मानलं जातं की या दिवशी केलेली प्रार्थना घरात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येते. मार्गशीर्ष महिन्यातील हा मार्गशीर्षचा गुरुवार माझा सगळ्यात आवडता सण आहे. त्याच्यामुळे मी खूप एक्साइटेड असते की मी प्रत्येक गुरुवारी देवीला कोणते कलरचे वस्त्र नेसवू, त्याच्यानंतर कशी तयारी करू, कशी दागिने घालू, या सगळ्या गोष्टीबद्दल ना मी खूप जास्त एक्साइटेड असते. आणि ह्या मार्गशीर्षचा जो दुसरा गुरुवार आहे याच्यामध्ये अजून दोन सण आलेले आहेत, दोन देवतेचे सण आलेले आहेत. जसं की दत्तगुरु जयंती पण आहे आज, आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा जयंती सुद्धा आहे. तर दत्तगुरुजींचं माझ्याकडे मूर्ती नव्हती, त्याच्यामुळे मी त्यांची पूजा केली नाही. पण हो, दत्तगुरुजींनाच मानून मी विष्णुदेवाचं पूजा स्मरण केलं आणि त्यांची पूजा केली. हार फूल लावून आणि हळद कुंकू अक्षदा वाहून त्यांची पूजा केली. त्याच्यानंतर मी अन्नपूर्णा देवीची देखील पूजा केली. अन्नपूर्णा देवीला सुद्धा हळद कुंकू आणि जे कॉटनचा आपण हार बनवतो, म्हणजे कापसाचा जे हार बनवतो ते कापसाचा हार घातला आणि त्याच्यानंतर मग फुलं लावली आणि खूप सारे असे तांदळांनी अन्नपूर्णा देवीची म्हणजे पूजा केली. कारण की असं म्हणलं जातं की अन्नपूर्णा देवीवर आपण खूप सारे धान्य असे टाकले तर त्याच्यामुळे त्याची वाढ होते. आणि त्याच्यानंतर मी त्यांना पूजा करताना त्यांना प्रार्थना केली की हे देवी मा, माझ्या घरी कधीही अन्ना पुरवठा नेहमी असो, कधी अन्नासाठी म्हणजे प्रॉब्लेम येता कामा नये असे मी प्रार्थना केली. अशीच तुम्ही ही पूजा करा आणि अशी प्रार्थना करा. दिस वॉज माय फर्स्ट टाइम जिथे मी अन्नपूर्णा देवीची पूजा केली. नेक्स्ट इयर पासून मी नेहमी करेल, जेव्हा पण पूजा असेल तेव्हा, जयंती असेल तेव्हा मला कळेल तेव्हा. आणि मी असं म्हणजे नेहमी आता कॅलेंडर पण बघत राहणार की कधी अन्नपूर्णा देवीची, बिकॉज ह्याचं महत्व मला समजलं की एक्झॅक्टली याचं महत्व काय आहे, अन्नपूर्णा देवीची पूजा का करायला पाहिजे. आता मला कळलं आहे, तर त्याच्यामुळे मी त्यांचीही पूजा नेहमी करेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतोय आणि माझ्या व्हिडिओमध्ये काही मिस्टेक आहेत का, तुम्ही हे बघून त्याच्यानंतर मला कमेंटमध्ये कमेंट करा. सजेशन काय असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बस, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय बाय.